शिर्डी शहरात नुकतीच जैन समाजाची बैठक पार पडली। यावेळी जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, महामंत्री विकास अच्छा, पुखराज लोढा, रतिलालजी लोढा, विजय पारक, विनोद संकलेचा, सतीश गंगवाल, गोकुळ ओस्तवाल, पंकज लोढा आदींसह समाज बांधव उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार ललित गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर महाराष्ट्रातील जैन समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना करण्यात आली। त्याबरोबर जैन समाजाला न्याय देण्यासाठी विविध असे धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आले। त्यामुळे महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीसह राहाता तालुक्यातील जैन बांधवांनी एक विचाराने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असं आवाहन ललित गांधी यांनी आपल्या भाषणात केलंय। राहाता तालुक्यात देखील जैन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येत्या 20 तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन विनोद संकलेचा यांनी यावेळी केलंय। या प्रसंगी संजय संकलेचा, महावीर गांधी, वैभव बाठिया, योगेश डोसी, मनोज कोठारी, जोगेश लोढा, प्रशांत कोठारी, फकीरा लोढा, नरेश सुराणा, शिखरचंद कासलीवाल, संदीप पारक, धीरज लोढा, मोहित गंगवाल, अनिल लोढा, राजेंद्र गंगवाल, निलेश संकलेचा, जयंतीभाई जैन आदींसह शिर्डीतील परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जैन समाज म्हणून कायम बीजेपीच्याच मागे आहे, परंतु कुठेही थोडंफार उल्लेख होऊ नये। सर्वांनी एक मुखाने बीजेपीच्या पाठीमागे उभं राहून महायुतीचं सरकार कसं आणता येईल ही खऱ्या अर्थाने जबाबदारी जैन समाजाची त्यांच्या खांद्यावर टाकली अशी ललितजी गांधी व संदीपजी भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात। मी जैन समाजाच्या वतीने आपले आभार मानतो। या ठिकाणी सर्वात प्रथम मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो वैभवजी बाठिया। आजची आता ही जी निवडणूक आहे ही फार अटीतटीची आहे, पण आपलं भविष्य ठरवलेले आहे। कारण काँग्रेस जर सरकार आलं तर तुमच्या साईबाबा मंदिरावर बोर्डाचं जर आलं, त्यांनी दावा केला तर बाबा इथं नाही, तुमचं आमचं अस्तित्व संपलं। इतरही आपले जैन मंदिर आहेत, मोठ्या जागा आहेत, त्याच्यावर त्यांनी जर बोर्डाने दावा केला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही। याच्यासाठी भाजपची हात बळकट करणं, आपलं जे मत आहे वाया घालू नका, पूर्णपणे कमळ कमळ आणि कमळ। मोदींची हात बळकट करा। आपण म्हणणार माझे मत काय होणार, पण याची टक्केवारी पूर्ण महाराष्ट्राची धरली जाते की भाजपचे किती टक्के मत आहे, काँग्रेसचे किती आहे, तर आपलं प्रत्येक मत महत्वाचं आहे। तर आपलं मत वाया जाणार नाही। बाकीचं कुठे असू दे, आपल्याला देश बघायचा आहे, आपल्या समाजाचं संरक्षण करणारे कोणी मोदी आहे, आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचे, बाकी काही बघायचं नाही। मोदी साहेबांनी आज ललितजी गांधी यांना एवढी मोठी संधी दिली आहे जैन समाजाच्या आपल्या आडी अडचणी सोडवण्यासाठी, त्याची जबाबदारी दिली आहे, ते योग्य पद्धतीने योग्यरित्या पाळतील, त्याची जबाबदारी पेलतील अशी मी आशा ठेवतो। पानी में जहर ना घोलो, जो भी बोलो सोच के बोलो, बोली का घाव नहीं भरता, गोली का घाव भर जाता। किसान की बात करे हम, मिलजुल के काम करे हम, इस देश को स्वर्ग बनाए, सबको विश्वास में लाए, तब कमल खिलेगा ताजा, पूरे जग में बजेगा बाजा। जय महाराष्ट्र हा माझा, जय महाराष्ट्र हा माझा। महाराष्ट्र की प्यारी धरती ये हम सब की माता है। किसान है जब तक जिंदा, होंगे ना कभी हम शर्मिंदा। लाठी नफरत की तोड़ो, खंजर लालच का फेंको, हम आपस में बट बैठे तो देश को कौन संभाले।
वाले, अब कमल खिलेगा ताजा, पूरे जग में बजेगा बाजा। जय महाराष्ट्र ये माझा, जय महाराष्ट्र ये माझा। या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रहित प्रथम समोर घेऊन आपल्या विधानसभेचे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भरघोस मताने निवडून आलो। तसं पाहिलं तर जैन समाज हा उद्योगशील आहे, व्यवसायात आहे आणि व्यवसाय करत असताना अतिशय शांततेच्या मार्गाने आपला उदरनिर्वाह करत असतो। परंतु जर सामाजिक संघटना सलोखा जर नसेल आणि उद्योगाकरता जर योग्य वातावरण नसेल तर आपण गेल्या याच टर्ममध्ये जे 2.5 वर्षाचा सुरुवातीचा काळ होता तो आपण अनुभवला की जर तुमच्याकडे एखादा विजन नसेल, स्थैर्य नसेल किंवा राष्ट्राकरता देशाकरता काही करण्याची इच्छा नसेल तर अनेक गोष्टीचा त्रास आपल्याला होऊ शकतो। मी या ठिकाणी असं काही म्हणणार नाही की आपण सक्षम नाही होतो, तसा जैन समाज सर्वच कामात अग्रेसर असतो। दान पुण्य असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा विविध प्रकारच्या गोशाळा चालवणं असेल, अशा अनेक मोठ्या कामात जैन समाज हा दानशूरपणे अतिशय हिरारीनं भाग घेतो। आणि मग अशा वेळेस आपण या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपलं मतदान दान भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी करतात। तशा अर्थाने जर बघितलं तर जैन समाज हा पूर्वीपासूनच आणि पूर्वपार भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा देणारा राहिलेला आहे। आणि तशा अर्थाने जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघाचे जे सन्माननीय उमेदवार आहेत राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून ज्या वेळेस कधी आपल्या समाजाच्या कुठल्याही समस्या ज्यावेळेस आपण घेऊन जातो अतिशय चांगल्या प्रकारानं त्याची सोडवणूक होते, त्या ऐकल्या जातात। आणि तशाच इथून पुढे देखील आपण ज्या काही समस्या आपण ज्या मानतो, कारण कदाचित बऱ्याच वेळा काही मागायचं म्हटलं की जैन समाजाला तशा अर्थानं मागणं कठीण होते। काय मागायचं, कारण हा समाज देणारा आहे, सक्षम आहे। परंतु मला असं वाटतं की या निमित्तानं जर आपण पुन्हा एकदा एकीकरण, कारण बऱ्याच वेळा आपण काही गोष्टी बोललो आणि मग कदाचित जे काही आपण लोकसभेला बघितलं की जे वोट ऑफ पर्सेंटेज कमी झालं त्यात तुमच्या आमच्यासारखे जे जाणकार समाजात चांगल्या पदावर असलेले सुशिक्षित लोक मतदान टाळून इतरत्र निघून जातात आणि मग कदाचित माझ्या एका मताने काय फरक पडेल असा अर्थ होतो। जैन समाज तसा व्यापारी समाज मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सकाळी 7 वाजता आपलं दुकान उघडण्या अगोदर आपण आपल्या परिवारासहित मतदान करा। आपल्या दुकानात एकदा गेल्यावर मग परत जाऊ, दुपारी जाऊ, मग गर्दी आहे, मग कधी जाऊ असा प्रसंग येतो। तर माझी सर्वांना विनंती आहे की सकाळी 7 वाजता आपल्या दुकानचं शटर उघडण्या अगोदर आपण सर्वांनी मतदान करावं। केवळ आपण मतदान न करता आपल्या परिवाराला देखील घेऊन जावं, आपल्या गल्लीत देखील आजूबाजूच्या काही लोकांना जर काही वाहनांची गरज असेल, आपल्या स्वतःच्या वाहनात आपले लोक बऱ्यापैकी व्हेकल घेऊन जातात तर त्या ठिकाणी देखील लोकांना आपण व्हेकल घेऊन जाऊन त्यांना मतदानाकरता मदत करावी। त्याचप्रमाणे आपल्या दुकानात देखील एक मोठ्या संख्येत आपल्याकडे आपला सेल्समन स्टाफ आहे, त्यांचे कुटुंब आहे, त्यांना देखील भारतीय जनता पार्टीला मतदान करायला हवं, त्यांना देखील मतदानाला उद्युक्त करा। त्याचप्रमाणे आपल्या दुकानावर येणारा जो वर्ग आहे तो तशा अर्थानं खरं आपण डायरेक्टली कुठं प्रचारात जाऊ नाही शकलो तरी हरकत नाही, परंतु आपल्या दुकानात जर आपण जी चर्चा करतो, जी पॉझिटिव्ह चर्चा करतो, कारण आपण बघतो की त्या बऱ्याच वेळा लोकसभेत एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी आपल्यात देखील तीच भीती, तीच शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। तो त्या प्रकारानं ज्या प्रकारानं सन्माननीय राधाकृष्ण विखेंची जी हवा आहे, जे वातावरण आहे ते फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे, म्हणून येणाऱ्या दुकानांच्या आपल्या ग्राहकांना, आपल्या मित्रांना देखील आपण त्या प्रकारानं सांगू जास्तीत जास्त प्रमाणात कसं मतदान होईल, कारण मतदानाच्या टक्कासाठी भाऊनी जसं सांगितलं अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तो आपल्याला लक्षात द्यायचा आहे। आपल्याला आज आपण जैन समाजातर्फे जी सभा घेतलेली की आपले सर्व जैन बांधव आपल्या पंचक्रोशीमधून येथे जमा झालेले। आज सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय नामदार राधाकृष्ण पाटील विखे यांच्या प्रचारार्थही
आपण सर्व जैन बांधव जमलेलो आहे. आज मला हे सांगू वाटतं की आपल्या तालुक्यातील भरकेली जाते इतकं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेले आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जैन समाज व इतर समाजही अतिशय गुण्या गोविंदाने मानतात. आज काही ढोल थापा आहे, काही अफवा पसरलेल्या आहेत, या सर्वांना तडा देऊन आपण सर्वांनी एकजुटीने काम करून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचंय. आणि त्याच्यामध्ये मला खात्री आहे की आपले जैन बांधव एकदम हिरिरीने भाग घेतील आणि नामदारांचा जो लीड आहे त्याच्यामध्ये आपलं पूर्ण योगदान देतील. एवढं बोलून मी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व आपले लाडके नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आपण आज जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार ललितजी गांधी व भाजपा जैन प्रदेश अध्यक्ष सतीश दादा भंडारी व विकासजी अच्छा व आपले शिर्डी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.